महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिर शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल येथे पार पडले। या सामाजिक उपक्रमाद्वारे रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये आणि सामाजिक बांधिलकी जपता यावी हा मुख्य उद्देश आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व नागरिक व तरुणांना या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले। सुरुवातीला नगरसेवक राज सिसोदिया व भाजपा ग्रामीण सरचिटणीस अजिंक्य सिरसाट यांनी रक्तदान केले। यावेळी आमदार श्री काशीराम पावरा, विधानसभा प्रमुख के.डी. पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष बबनभाऊ चौधरी, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बागल, ठाणे मंडळ अध्यक्ष विरुपाल सिंग राजपूत, भाजपा जिल्हा अध्यक्ष पिंटू सिरसाट, नगरसेवक श्याम ईशी, नगरसेवक राज सिसोदिया, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक राज भोई, भाज युमो संदीप कुवर, ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रभाई सिसोदिया, सरचिटणीस अजिंक्य सिरसाट, भाजपा ओबीसी संजय आसापुरे, प्रसिद्धी प्रमुख अजित राजपूत, सुरेश पावरा, प्रकाश पावरा व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी सांगवी मंडल, विखरण मंडल, शिरपूर मंडल, थाळनेर मंडल आयोजित रक्तदान शिबिर, या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल, गेल्या वर्षीसुद्धा माननीय देवेंद्रजींचा वाढदिवस आपण साजरा केला आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये रक्तदात्यांनी दिलेला आहे। 78,000 कार्यकर्त्यांनी रक्तदात्यांनी गेल्या वर्षी रक्तदान जरी दिलेलं होतं, परंतु भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाची अपेक्षा आहे की यावेळेस 1 लाख रक्तदात्यांनी रक्त द्यावं आणि तो संकल्प भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या पूर्ण करण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा हे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। सकाळी जे एक शिबिर झालं, छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर, त्या शिबिराला या राज्याचे माजी शिक्षण मंत्री माननीय अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम दादा पावरा यांनी सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि जे लाभार्थी आहेत, शासनाच्या योजना ज्यांना मिळालेल्या आहेत आणि द्यायच्या होत्या त्यासुद्धा वाटप करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। राजगोपाल भंडारी या हॉलमध्ये सकाळी 10 वाजेला तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा करत असताना एक आनंद आपल्याला होत असताना एक दुःखदायक घटनासुद्धा मागाशी घडलेली आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची आपल्याला जयंती साजरी करावी लागते। आज त्यांची जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रक्तदात्यांनी या ठिकाणी जे रक्त दिलेलं आहे त्यांचे मी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।